एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्नेहल विक्रांत पाटील ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी सकाळी काव्याने फिशला जेवण दिलं, त्यानंतर मग ती नाश्ता करायला बसली. आता तिच्या शाळेला 15 दिवसाच्या सुट्ट्या आहेत, कारण आता जस्ट एक्झाम संपलेली आहे. सो आता रोज तिचं राहते की नाश्त्यामध्ये मला काहीतरी वेगळं पाहिजे. सो सकाळीच माझा स्वयंपाक झाला होता, कारण विक्रांत जॉबला गेले, मॉर्निंग शिफ्ट होती त्यांची. पण काव्यासाठी मग मी भात फ्राय करून दिला. तिने नाश्ता केला. लास्ट इयर तिने पिंगा या गाण्यावर डान्स केला होता. सो टी व्हीवर गाणे चालू होते, तर मॅडम नाचायला लागली. मी पण नाश्ता करून घेतला. नाश्त्यामध्ये मी पण भात फ्राय केलेला खाल्ला. त्यासोबत मी मोठची भाजी बनवली होती. सो भात आणि मोठची भाजी असं एकत्र मिक्स करून मला खायला छान वाटतं आणि टेस्टी पण लागतं. सो तो मी खात होती, तर थिरिष्का मॅडम पण मध्ये मध्ये 1-2 घास खात होती. मग त्यानंतर थिरिष्काची आंघोळ करून दिली, तिला छान रेडी केलं. टीव्हीवर गाणे चालू होते, तर थिरिष्का मॅडमची पण कंबर मटकत होती, ती पण डान्स करत होती. मजा येत होती तिला डान्स करताना बघून. त्यानंतर मग काव्याची पण आंघोळ करून दिली, तिला पण रेडी केलं छान सुंदर. मागच्या साईडला आमच्या इथे झाडे आहेत भरपूर. तिथे एका झाडाला गुलाबाचं फूल लागलेलं होतं. ॲक्च्युली ही सगळी जी झाडे आहेत ती माझ्या सासूंनी लावलेली झाडे आहेत आणि ही वरती टेरेसवर होती. पण आता वरती घराचं बांधकाम चालू आहे, तर त्यांनी सगळी झाडे इकडे मागे आणून ठेवलेली आहेत. सो त्याला मस्त एक गुलाबाचं फूल लागलं होतं आणि गुलाबाचं फूल इतकं सुंदर होतं, खूपच सुंदर. 2 शेड होतं, त्या पिंक आणि व्हाईट असं होतं आणि इतकं सुंदर दिसत होतं बघा. त्यानंतर मग मी आपली टेरेस वगैरे वरती जी होती ती धुवून घेतली आणि मी पण वरती टेरेसवर जास्ती नाही पण थोडीशी झाडे लावलेली आहेत. सो झाडांना पाणी दिलं. त्यानंतर मग टेरेस धुवायला घेतली, टेरेस धुतली. पण बघा ऊन एवढी तापायला लागलेली आहेत की आता सकाळचे फक्त 10:30 वाजलेले आहेत आणि पूर्ण टेरेस जसं पाणी टाकलं आणि टेरेस धुतली की लगेचच पूर्ण कोरडी झाली. दोघींची पण आंघोळ झालेली होती, ऑलमोस्ट सगळे कामं झालेली होती. मी कपडे वगैरे धुतली, कपडे वगैरे वाळू टाकली. त्यानंतर मग वरची जी माझी बेडरूम होती ती आवरायची होती. सो ती आवरायला घेतली. बेडशीट वगैरे झटक करून व्यवस्थित नीट लावून घेतले. त्यानंतर मग थिरिष्का आणि काव्या दोघी पण इथे वरती आता खेळत असतात. सो त्यांचा टेंट हाऊस तिथे व्यवस्थित अरेंज करून दिला त्यांना खेळायसाठी. त्यानंतर मग काव्याने जेवण केलं दुपारचं. तिचे फ्रेंड्स लोक पण आले होते आता खेळायला. सो ते लोक पण तिच्यासोबत खेळायसाठी आलेले होते. उद्या इडली बनवायची होती. सो इडलीचं बॅटर भिजवायचं होतं, त्यामुळे तांदूळ आणि डाळ एकत्र भिजवायला टाकले. त्याचमध्ये मेथीचे दाणे पण ॲड केले, कारण त्याच्यानी जे इडलीचं मिश्रण राहतं ते छान फुगतं. सो ते भिजवायला टाकलं. त्यानंतर मग मी स्वतः जेवण करायला घेतलं. दुपारच्या जेवणामध्ये मी बनवली होती मोठची भाजी, वरण, भात, चपाती. तर मी छान दुपारचा 1 वाजलेला आहे. माझे ऑलमोस्ट सगळे कामं झालेले आहेत आणि या रूममध्ये बघायला अंधार आहे, कारण काव्य आणि थिरिष्का दोघी पण झोपल्या. खेळून आले आणि त्यांना म्हटलं झोपून जा. दोघी पण झोपले. मी आंघोळ करून आली, छान रेडी वगैरे झाली. तर बस जेवण करणार आहे मी आणि नंतर मग माझे जे दुपारचे काम बघत बघत जेवण केलं. ते जेवण झाल्यानंतर मग मी पण थिरिष्का आणि काव्यासोबत झोपली. तर सायंकाळीच उठलो आम्ही. सायंकाळी उठल्यानंतर मग मी दिवाबत्ती वगैरे केली, सगळं आवरून घेतलं आणि लागली स्वयंपाकाला. तुम्ही विचार करत असेल एवढ्या दिवसापासून माझे व्हिडिओज का नव्हते, तर ॲक्च्युली काय झालं होतं, माझा फोन मी मार्केटमध्ये गेली होती तर माझ्या हाताने पडला होता आणि त्याचा डिस्प्ले पण गेला होता आणि आणखी काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स झाले होते. सो माझा फोन गेला होता सर्व्हिस सेंटरमध्ये रिपेअरसाठी आणि तो आय थिंक होळीच्या दुसऱ्या दिवशी आलेला होता. पण मी लेट गेली घ्यायसाठी, तर त्यामुळे. आणि मी काय माझ्या फोनमध्येच जेवढे की व्हिडिओज म्हणजे सगळे शूट करत होती. आणि ॲक्च्युली ना मी 2-4 व्हिडिओज पण काढले होते त्याच्यामध्ये, पण ते पण अपलोड करायचे राहिले आणि फोन खराब झाला. सो फोन जोपर्यंत मिळाला नाही तर मी काही व्हिडिओज वगैरे अपलोड नव्हती करू शकत. 1-2 जे व्हिडिओज होते जे की मी माझ्या दुसरे जो फोन होता त्याच्यामधनं अपलोड केले. पण मला या फोनशी म्हणजे खूप कम्फर्टेबल आहे मी या फोनसोबत. सो मला याच्यानेच सगळं जमतं, एडिट वगैरे करायला, बाकी सगळं. सो मी फोन येतपर्यंत वाट बघत बसली आणि मी काही कुठले व्हिडिओज वगैरे अपलोड नाही केले. संध्याकाळी स्वयंपाक वगैरे झाला, त्यानंतर मी पूर्ण गॅस आवरून घेतली. आम्ही थिरिष्का, मी, काव्या, आम्ही तिघींनी पण मिळून जेवण केलं. त्यांचे पप्पा थोडे लेट येणार होते. सो मग पूर्ण घर वगैरे आवरून घेतलं आणि त्याचसोबत भांडी पण घासून घेतली रात्रीची. आणि दूध गॅसवर तापवायला ठेवलं. एका साईडला इडलीचं जे मिश्रण बनवायचं होतं सो ते बारीक वगैरे करून घेतलं. बदाम भिजवायला टाकले आणि नळ आलेला होता. सो पाणी भरून घेतलं. आमच्या इकडे रात्रीच नळ येतो. सो काव्या आता सुट्टी असल्यामुळे तिला मजा येते मला हेल्प करायला. सो तिने पाणी भरलं.